नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. त्याचप्रमाणे वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. प्रत्येक महिन्यात 2 पक्ष असतात. एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. एकूण 24 एकादशीपैकी आषाढ महिन्यातील व कार्तिक महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे यात्रा भरते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीला भगवान विष्णू विश्वाचा कारभार भगवान शिवशंकरांकडे सोपवून क्षीरसागरात निद्रा घेण्यासाठी जातात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. झोपी गेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात. याच एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीची सुरुवात ही वारीने होते. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आळंदी आणि देहूहून निघाल्यानंतर, त्याचबरोबर पैठणहून एकनाथांची पालखी, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी, शेगावहून गजानन महाराजांची पालखी वारीला निघाल्यानंतर वारीला सुरुवात होते. लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राबाहेरून वारीमध्ये सामील होतात. पायी चालत लोक विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडीत सामील होतात. आषाढी एकादशी अगोदर तर काही वारकरी आषाढी एकादशी दिवशीच पंढरपुरामध्ये दाखल होतात. आषाढी एकादशीचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी चातुर्मासाला सुरुवात होते. भगवान विष्णू हे या दिवशी झोपी जातात, म्हणजे क्षीर निद्रासनात जातात. विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला एक विशेष महत्त्व आहे. पंढरपुरात दाखल झालेले वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरामध्ये खूपच आनंदाचे आणि भक्तिभावाचे वातावरण असते. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी हा एकच जयघोष आषाढी वारीला केला जातो. सर्व वारकरी विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये चिंब न्हावून निघतात. महाराष्ट्रामधील प्रत्येक घरामध्ये आषाढी एकादशीचा उपवास केला जातो. घरातील कोणी वारीला जावो अथवा न जावो, पण प्रत्येक घरामध्ये आषाढ एकादशीचा उपवास हा केला जातो. आषाढी एकादशीच्या उपवासामध्ये दिवसभर उपवास केला जातो. रात्रीही उपवासाचेच पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपवास सोडला जातो. एकादशीचा उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तर एकादशीचा उपवास हा आदल्या दिवशी सायंकाळपासूनच सुरू होत असतो. म्हणजे शनिवार सायंकाळपासूनच एकादशी उपवासाला सुरुवात होते. म्हणजे आपण शनिवारी सायंकाळी 7-8च्या अगोदर जेवून घ्यायचं आहे आणि त्यावेळेपासून आपल्या उपवासाला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नानादी कार्य आटोपल्यानंतर आपण देवपूजा करून घ्यायची आहे आणि उपवासाचा संकल्प करायचा आहे. रविवारी दिवसभर आपल्याला हा उपवास करायचा आहे. रात्री देखील उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि सोमवारी सकाळी आपल्याला एकादशी व्रत सोडायचे आहे. अशा पद्धतीने हे एकादशीचे व्रत केले जाते. बऱ्याच जणांच्याकडून ही चूक केली जाते की उद्या एकादशी आहे म्हणून आदल्या दिवशी रात्री बरेच जण नॉनव्हेजही खातात. पण आपण आदल्या दिवशी नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. कोणताही उपवास असू दे, तुमची एकादशीच असू दे किंवा आठवड्यातला कुठलाही उपवास असेल, तर आदल्या दिवशी रात्री आपण नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी उपवास करायचा नाही. उपवास नाही केला तरी चालेल, पण आपण नॉनव्हेज आदल्या दिवशी खाऊन दुसऱ्या दिवशी उपवास अजिबात करू नका. कारण आपण नॉनव्हेज खातो आणि उपवास करतो. आपल्या पोटामध्ये नॉनव्हेज पचण्यासाठी 12 ते 48 तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे आपण नॉनव्हेज खाऊन उपवास अजिबात करू नये. काही जणांची तब्येत अशक्त असते किंवा काही कारणास्तव त्यांना दिवसभर आणि रात्रीही उपवास करणे शक्य नसते, तर अशा वेळेस एकादशीचा उपवास सायंकाळी सोडला जातो. तर असे करू नका. आपल्याला जर शक्य असेल दिवसभर, रात्री आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडणे शक्य असेल तरच आपण उपवास करा. नाही शक्य नसेल तर आपण काही सेवा करू शकता, पण दिवसभर उपवास करून आपण सायंकाळी उपवास सोडू नका. उपवास करणे शक्य नसेल तर आपण काही सेवा करू शकता. या दिवशी आपण आपल्या घरात विठ्ठलाची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांची पूजा करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती, फोटो नसेल तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांचीही तुम्ही पूजा करू शकता. आषाढी एकादशी दिवशी तुम्ही नामस्मरण, भजन, कीर्तन या सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जरूर जप करावा. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्रनामाचेही पठण करावे. विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर आपण यूट्यूबला लावून विष्णू सहस्रनाम तुम्ही ऐकू शकता. आषाढी एकादशी तुम्ही प्रखर अशा पितृदोषांतून मुक्ती मिळवण्यासाठी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे वाचन जरूर करावे. सामूहिकरित्या तुम्ही वाचन करणार असाल तरी देखील चालेल, किंवा तुम्ही घरच्या घरी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे आपल्या देवघरासमोर बसून वाचन करू शकता. आषाढ एकादशीचा उपवास करताना या नियमांचे जरूर पालन करावे. त्याचबरोबर आपण कुणाची उणी काढू नयेत, भांडण करत बसू नये.
त्याचवर परान्नही टाळावे. दिवसभर नामस्मरण, भजन, कीर्तन अशा गोष्टी आपण कराव्यात. आषाढी एकादशीचा उपवास करताना या चुका अजिबात करू नका, नाहीतर व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासामध्ये केले जाणारे व्रत, वैकल्य यांची माहितीही आपल्या चॅनलवर आहे, तेही व्हिडिओ बघा. तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.